वाळू तस्करीचा प्रश्न राज्यभर गंभीर झालेला आहे। मात्र त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे काही स्थानिक अधिकाऱ्यांचीच मिलीभगत या वाळू तस्करांशी असल्याचं दिसून येत आहे। जालन्यामध्ये उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांना अशाच एका प्रकरणी लाखोंची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। सविता चौधर अंबडच्या उपविभागीय अधिकारी 3 दिवसांपूर्वी गोदावरी नदीकाठावरच्या गोंदी गावाजवळ चौधर यांनी कारवाई केली। वाळूचे 8 ट्रक जप्त केले। विशेष म्हणजे ज्याच्यावर कारवाई केली त्यानं अधिकृतपणे 348 ब्रास वाळू उपसा करण्याचा ठेका सरकारकडून घेतला होता। त्यानंतरही सविता चौधर यांनी गाड्या सोडण्यासाठी ठेकेदाराकडे 8 लाखांची लाच मागितली आणि ती श्रीराम नागरे नावाच्या मध्यस्थाकडे सोपवण्यास सांगितलं। याची तक्रार एसीबीकडे आल्यानंतर 3 लाखाच्या रोकडीसह नागरेला पोलिसांनी अटक केली आणि सविता चौधर यांच्यावरही कारवाई केली। घरधडीमध्ये त्यांचं जे अंबडला त्या राहतात त्यांचं मूळ घर औरंगाबादला आहे। त्यांच्या अंबडच्या घरातून आम्हाला 2,11,000 रुपयाची कॅश मिळालेली आहे आणि औरंगाबादच्या घराची झडती काल रात्रभर चालू होती। त्यात आम्हाला बरंच सोनं चांदी आणि 29,000 रुपयाची कॅश मिळालेली आहे। लाचलुचपत विभागानं पकडलेल्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांच्या अखत्यारीत गोदावरीतील 25 किलोमीटरचा वाळूपट्टा मिळतो। खाजगीत मिळालेल्या माहितीनुसार एक गाडी भरण्यासाठी गाडी चालकाला अधिकाऱ्याला 50,000 रुपयांचा हप्ता सुरू असल्याची देखील माहिती आहे आणि याच हप्त्यावरून याच विभागातील एका अधिकाऱ्यांसोबत संबंधित महिला अधिकाऱ्यांचं भांडण देखील झाल्याची माहिती खाजगीत मिळालेली आहे। या महिला अधिकाऱ्यांचं औरंगाबादमध्ये एक घर आहे, जालन्यात एक घर आहे आणि या दोन्ही घरात मिळून लाखोंची माया मिळाल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं सविता चौधर यांच्या औरंगाबाद आणि जालन्याच्या घरीही छापेमारी केली, ज्यात रोकड, सोनं आणि जमीन जुमल्याची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। ज्या वेळेला फिर्यादी त्यांना भेटला त्यावेळेला फिर्यादी म्हणाला की माझ्याजवळ एवढ्या नव्या नोटा नाही आहेत। तर त्यांचं म्हणणं होतं की मला नव्या जुन्या कुठल्याही नोटा चालतील। तर मग त्याप्रमाणे आम्ही 50,000 रुपयाच्या नवीन नोटा आणि 2.5 लाखाच्या जुन्या नोटा अशा प्रकारे 3 लाखाची जुळवाजुळव करून आम्ही हा ट्रॅप केलेला आहे। घरी ज्या मिळाल्यात त्या कुठल्या नोटा मिळाल्या सर? घरी बऱ्याच जुन्या नोटा आहेत, एक्झॅक्ट मला आकडा नाही सांगता येणार, पण घरी पण त्यांच्या बऱ्याच जुन्या नोटा आढळून आलेल्या आहेत। मोदींनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली, पण त्यानंतरही लाचखोर काही थांबत नाहीयेत। जुन्या नोटांची लाच घेण्याची आणि पैसा पांढरा करण्याची ही कला त्यांनी अवगत केली आहे। त्यामुळे अशा लोकांसाठी आणखी जालीम उपाय शोधावा लागणार हे निश्चित। जालन्याहून रवी मुंडेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।